लवकरात लवकर ग्राउंड खाली करा. लवकर आपला संघ घेऊन वरती चला. ठाणे संघ बॉक्समध्ये जा आणि डगआउट प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी खाली उतरा. पहिला खाली उतरा. पूर्ण पॅव्हेलियन खाली करा. पॅव्हेलियन मध्ये फक्त खेळाडू बसतील या गोष्टीची नोंद घ्यावी. चला चला बघा आपलं जेवण वगैरे झालं तर आपण कुठेतरी कृपया करून फार वेळ घेतात ठाणा संघ. ठाणा संघ भरपूर वेळ घेतात. क्रिकेट संघामध्ये बाजूला वा तिथे शूटिंग चालू आहे. क्रिकेट संघामध्ये प्रत्येक खेळाडूची कामगिरी असते. विकेट किपर असतो, कोणी बॅट्समन, कोणी बॉलर, कोणी फिल्डर. हा एक विकेट किपर आहे. ती बायको विचारते या क्रिकेटच्या मॅच असतात कशा ती कोणाकोणाची कामगिरी कशी असते. तो आपल्या बायकोला बोलतोय काय काय सांगतोय बघ इथे टीव्ही चालू आहे, टीव्ही कडे लक्ष दे. आणि त्यावेळेस धोनीचा काळ होता. धोनीचा कारण धोनीने एवढे मॅच जिंकून दिले होते आणि धोनीचं नाव खूप होतं. तेव्हा तो नवरा त्या बायकोला म्हणतोय अग सोनी आमचा धोनी ग, अग सोनी आमचा धोनी ग, बाजूनाचा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग, बाजूनाचा बॉल धरतोय. अग सोनी आमचा धोनी ग, बाजूनाचा बॉल धरतोय. तो बॉल कसा धरतोय? उभ्यानं धरतोय, बसून धरतोय आणि आडवा चिडवा पडून धरतोय. बॉल धरताना जीवाचे हाल करतोय, मागुनाचा बॉल धरतोय. अग धोनी आमचा धोनी ग, मागुनाचा बॉल धरतोय. अग धोनी आमचा धोनी ग, मागुनाचा बॉल धरतोय. कॉमेंटेटर जेव्हा बॉल पडेल तेव्हा मला सांगा, तोपर्यंत मी गातोय. धोनी नाही कोणी आंडू पांडू, धोनी नाही कोणी आंडू पांडू, घट्ट आवळून धरतोय चेंडू, घट्ट आवळून धरतोय चेंडू, घट्ट आवळून धरतोय चेंडू. नाही मुळीच भित्रा पांडू, नाही मुळीच भित्रा पांडू, आहे हिम्मतवाला खेळाडू, आहे हिम्मतवाला खेळाडू, आहे हिम्मतवाला खेळाडू. मर्दावानी खरोखर खेळ करतोय, मर्दावानी खरोखर खेळ करतोय, मागुनाचा बॉल करतोय. अग धोनी आमचा धोनी ग, मागुनाचा बॉल करतोय. अग धोनी आमचा धोनी ग, मागुनाचा बॉल करतोय. आमचा धोनी ग, मागुनाचा बॉल करतोय. सुरू करायचं बघा, सामना सुरू करा. हॅलो थँक्यू. चला सामना सुरू करा. एकनाथदादा माली यांची चौफेर फटकेबाजी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. चहू बाजूने त्यांची फटकेबाजी चालू आहे. अतिशय जबरदस्त असं छान असं मनोरंजन करतात एकनाथदादा माली. सन्माननीय संतोष शेठ तोडकर साहेबांकडून ठाणे टीम च्या कोणत्याही खेळाडूने जर 6 षटकार मारले तर 11,000 रुपयाचं प्राइज आहे. सामना 5 षटकांचा असेल. सामना स्टार्ट. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आलो. पंचांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर चालू करा. अतिशय जबरदस्त असा सामना पाहायला मिळत आहे. ठाणे वर्सेस रायगड. रवींद्र म्हात्रे स्ट्राईकला आहेत. पाहूया नेक्स्ट चेंडू. बघा अखिल भारतीय बलगडी संघटनेचे आपले अध्यक्ष भाईंसाठी बक्षीस आलेले आहे. प्रत्येकी सिक्सरला सावका ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं 1,000चं बक्षीस. आणि रायगड टीमच्या कुठल्याही प्लेअरनं जर एका हातामध्ये झेल पकडला तर 1,000चं बक्षीस आहे. पुन्हा एकदा संदीप भाई की झलक व सबसे अलग. आणि अतिशय जबरदस्त असा हा कार्यक्रम. भविष्यात न भूतो न भविष्य असा कार्यक्रम कोणी करू शकत नाही. आपण उसटण्याला सुद्धा पाहिला, तोही ऐतिहासिक कार्यक्रम झाला राहुल. आणि आजही आजचा कार्यक्रम सुद्धा हा ऐतिहासिकच आहे.
आणि खूप मनोरंजन आणि सर्वांसाठी सर्व काही असंच संदीप दादांचा कार्यक्रम अखिल भारतीय संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष असतील, तसेच आप्पाशेठ गायकवाड असतील, अविनाश पवार चिखलोली, संजय जाधव फलेगाव टिटवाला. तर बघा अजून एक पारितोषिक असणारे संतोष शेठ टोरकर विटावे ठाणे यांच्याकडनं बक्षीस आहे. 6 बॉल 6 सिक्सर 11,000, 3 बॉल 3 सिक्सर 6,000 रुपये. दोन्ही टीमला सुवर्ण संधी. बघा सामना सुरू होईल. 03 CB 7595 गाडी मला तर वाटते स्विफ्ट आहे ना, स्विफ्ट गाडी आहे. बाजूला घ्या असेल तिथे ड्रायव्हर कोण चालक कोणी असेल तर. आणि प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. पहिलाच बॉल लॉप केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट 6 रन. बघा या ठिकाणी प्राइज आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आयवा जेल साठी देखील चेंडू गेलाय सीमा पार, मारला खणखण षटकार. थँक्यू. षटकाराबरोबर सामन्याची सुरुवात 40+ आपण पाहतोय ते संघटना रायगड ठाणे ही लढत मैदानावरती सुरू असताना प्रेक्षकांना सुवर्ण संधी. आयुष अमर माई, सन्माननीय माजी सरपंच हनुमान शेठ सकरम माली यांच्याकडून आयबा झेल घेणाऱ्या प्रेक्षकाला 500 रुपयाचं प्राइज आहे. सलामीवीर बॅट्समन ची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. सन्मान्य संतोष शेठ तोडकर साहेब जर आपण आला असाल तर या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत आहे. बघा रस्त्यावरती ज्यांच्या ज्यांच्या गाड्या पार्किंग झालेल्या आहेत आमचे कुणाल काटे त्यांनी लगेच काढायचे तात्काळ. समीर शेठ आपल्याला गाडी हाकलायची आहे. तर सुदर्शन पाटील उत्सवर्गर आपण संपर्क आणि आमचे मार्शल 500 ग्रुप संपर्क कुणाल शेठ काटे यांच्याकडनं आयवा जेलसाठी 500चं बक्षीस. आणि बघा रायगड ठाणा 40+ मॅच मैदानामध्ये सुरू आणि यासाठी प्राइज आले. खूप मोठं प्राइज आहे. सन्माननीय सुरेंद्र शेठ पाटील सावकार ग्रुप भुंगा बैलाचे मालक यांच्याकडून 6 बॉल 7 षटकार जर मारले तर 51,000 रुपयाचं प्राइज असेल. धावसंख्या एकूण तुम्ही पाहताय धावपैकावरती वाईट अजून एक अतिरिक्त रन 14 धावा. रायगड टीमसाठी आमचे फोरेस्ट शिका बैलाचे मालक आमचे मुकेश नाईक यांच्याकडनं देखील विकेटच्या हॅट्रिकला 1,000चं बक्षीस आहे. बघा रेड कलरची बलेनो MH03 CB 7595 क्रमांकाची कोणाची असेल तर आपण तात्काळ लगेच आपली गाडी काढायची आहे. 7595 क्रमांकाची बलेनो, कारण आपल्यामुळे ट्रॅफिक जाम झाले. प्लीज आपण आपली गाडी लवकरात लवकर बाहेर काढा. सुरुवातीलाच अनाउन्समेंट झाली की गाड्या पार्किंग करताना व्यवस्थित जागेवरती जिथे पार्किंगची व्यवस्था आहे तिकडे गाड्या पार्किंग करा, जेणेकरून कोणता व्यत्यय निर्माण होणार नाही. परंतु कोणी ऐकत नाही, त्यामुळे आता गाड्या रस्ता जाम झालाय. आमचे राजेदादा गायकर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. सर्वांचं योगदान आहे या बिंजो चषकासाठी. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपलं सहकार्य आणि आपला अमूल्य वेळ, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. पाच ओव्हरची मॅच आहे, 8 नाही 4 आहे ना. हा 4चीच आहे. सामना 4 षटकांचा लक्ष असू द्या. दोन्ही संघ 4 रन्स. सौकार येतोय. चांगला मॅच मैदानावरती. कौतुक करायला हवं सर्व संघटनेचं, कारण आज बघा पावसाळी स्पर्धा आणि एवढ्या प्रेक्षकांची गर्दी. बघा आयवाजेसाठी प्राइज या ठिकाणी आयुष अमर माली
माजी सरपंच हनुमान सकाराम माई यांच्याकडनं प्रत्येक आयवा जेलसाठी 500 रुपये आहेत. त्यानंतर बॅनर हिट कटआउट हिट जे मैदानाच्या बाहेर तुम्ही कटआउट पाहतायत स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके, स्वर्गीय मनोहर शेठ कानावकर, स्वर्गीय किशोर पाटील तात्या, स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांच्या बॅनरला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर त्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे मोनिश चिंतामण पाटील उसरकर यांच्याकडून. तसेच बघा कैलासवासी वादल या बैलाच्या स्मरणार्थ नंदरा शेठ मोंगाजी यांनी जर एका हातात झेल पकडला तर विकी शेठ भोईर यांच्याकडनं देखील 2000चं बक्षीस आहे. तर याच दरम्यान जयवंत भोईर अरे काय बघतस र गाडी तुझी दांडी ती उडवली वाघाची क्या बात है, क्या बात है. अजून एक बक्षीस असणार आहे जर ठाणा टीमच्या कोणी बॉलरनं विकेट हॅट्रिक घेतल्या शायनर बैलाचे मालक जयेश शेठ देवकर यांच्याकडनं 3000. तर बघा 6 षटकार मारले तर सन्माननीय या ठिकाणी सावकार ग्रुपचे सन्माननीय सुरेंद्र शेठ पाटील भोंगा बैलाचे मालक यांच्याकडून 6 षटकारासाठी 1 लाख रुपये आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर शेठ नारायण चोरमेकर वाबंजे यांच्याकडून 21,000 रुपये 6 चौकार किंवा 6 षटकार या ठिकाणी सांगायचं आहे पुकारली जाईल. बघा प्लेयर जर अगोदरच्या मॅच मध्ये खेळलेला असेल तर त्याला बॅटिंग बॉलिंग मिळणार नाही. असं जर झालं तर मग संघ बाद होईल. फक्त उभं राहायचंय आपण आतमध्ये. देवेश फडके आणि आतिश शेठ विकेट का लावा जेव्हा माली साहेब करा चालू आपला माली साहेब चालू करा. प्रसन्न कर ग जीवना माझा प्रसन्न कर ग जीवना तुझ्यासाठीच आणलाय केवढा ग तू घालून घे बघ एवढा तुझ्यासाठीच आणलाय केवढा ग तू घाल. चांगला अभंग ऐकला आपण. तर ऐका या ठिकाणी मला जे आमंत्रित केलेलं आहे क्रिकेट गीतासाठी पण मी जेव्हा जो कोणी आउट होतो त्याच्याबद्दल मी काही गातो लिहितो. कोणी राग धरू नका. तुझी दांडी उडवली वाघानी काय बघतोस रागानी हे माझं काय एक करमणूक म्हणून या उद्देशाने मी ते आलेलो आहे. माझा व्यक्तीच्या कोणाच्यावर राग नसतो. सगळे खेळाडू माझे आहेत मी त्यांचा गायक आहे. तर 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुरेश फुलोरेंनी मला सांगितलं आकाश राऊत आणि संदीप माळी यांनी शर्यती आपल्या रायगड ठाणा सोडून बाहेर जी जिंकलेली शर्यत आहे तेव्हा ती चाल फेमस आहे अजय गायकवाड याची. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं अरे आपण फुलच्या गुण्यात ऐका अरे संदीप माळी आकाश राऊत हे संदीप माळी आकाश राऊत फेमस रायगड ठाण्यात चकडेवाले फेमस रायगड ठाण्यात तरी पण उतरुनी मैदानात त्यांनी शर्यती जिंकल्यात पुण्यात उतरुनी मैदानात या ठिकाणी बाला नेगुकर साठी जर 3 बॉल 3 षटकार ठोकले तर सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र अर्थात जयेश शेठ पाटील साहेबांकडून 2100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी असेल बालासाठी. बाला नेगुकर साठी खूप मोठं प्राइज आहे. $50 अर्थात 5050 हे प्राइज बाला नेगुकर साठी असेल कारण सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र यांच्याकडून हे प्राइज आहे आणि मोरेश्वर पाटील यांच्याकडून 1000. स्कोर झाला स्कोरबोर्ड होती एकूण आमच्या स्कोर सांगतात 31 रन 31 धावा स्कोरबोर्ड होती लागल्यात. ओव्हर नंबर 2 2 षटकं समाप्त झाली आहेत. नक्कीच आतापर्यंत आपण पाहिले तर 2 विकेट गेल्यात. नेक्स्ट बॅटिंग साठी आम्ही भाईना नक्कीच पाहू. अध्यक्ष मैदानावरती उतरतील.
कारण सगळ्यांची इच्छा आहे भाई आपण मैदानामध्ये यावं. बॉल चांगला आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 32 या धावसंख्या 32, 2 गडी बाद 32. विशाल शेठ खानावकर आणि विकास शेठ खानावकर जर आपण झेल डाय मारून घेतला कॅच तर आपल्याला 1000चं प्राइज मोरेश्वर पाटील देसाई यांच्याकडून असेल. एन्जॉयमेंट आपण आज पाहतो. सुपर संडे सुपर धमाका. आज बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून तुम्ही बिंजोड चषक पाहतायत. बॉल चांगला आहे, खूप उंच गेलाय, जजमेंट चुकलं आणि बॉल जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धाब्याने संघ पोहोचतोय तो 34 या धावसंख्या 32. स्ट्राईक वरती बाला निगुकर. बघा प्राइज आहे आपल्याला 50-50. सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र जयेश शेठ पाटील यांच्याकडून आपल्याला 50,000 5,050 रुपयाचं प्राइज. चांगला बॉल. अजून एक डॉट बॉलची समाप्ती. रायगड 40+ विरुद्ध ठाणे 40+. अर्थात बैलगाडा संघटना मैदानामध्ये उतरली आहे. आकाश राऊत आणि संदीप माळी यांच्याकडे 2000 रुपये सप्लिमेंट, दोघांकडून 1,000. धन्यवाद. बघा सगळ्या आता बैलगाडा मालकांची विनंती की भाईंनी बॅटिंग साठी यावं. भाई येता का नाही बॅटिंगला? धाबा संख्या एकूण आपण पाहतोय स्कोर बोर्ड होती. धाबा लागल्यात 36 रन 36 धाबा. ओव्हर नंबर 3 तिसरं फेकलं जाते. तिसरं ओव्हर चांगला बॉल स्टेट ऑन दी स्टेट सरळ दिशेने खेळलाय तोपर्यंत 1 रन. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 37 37 या धावसंख्या 32. ओव्हर नंबर 3 तुम्ही तिसरं षटक पाहतायत. एकूण 5 षटकांची लढत आहे. तर याच दरम्यान भावेश दादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. बोलू नक्कीच यायचं आपण. भावेश दादा या इकडे. 37 स्कोर झालाय 37. बॉल चांगला हवेत आहे, उंची जास्त आणि लांबीही जास्त. चेंडू सीमारेखा बाहेर षटकार. ठोकला आणि 2 इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43-43 धावा स्कोर बोर्ड होती. 3 षटक समाप्त. 1 बॉल बाकी आहे. एक मिनिट आम्ही टॅली करतोय. पंचांचं म्हणणं आहे की 1 बॉल बाकी आहे. ठीक आहे 1 बॉल बाकी अजून. बघा म्हणजे 4 ओव्हरची मॅच ठेवायची. 5. ओके. प्रवीण शेठ राऊत स्वतः आता बॅटिंग साठी गेलेले आहेत. भाई कधी उतरणार आहेत? प्रमोद दादा मडवी आपण या ना बाहेर. आता दुसऱ्यांना संधी द्या ना. बघा या मॅच मध्ये कोणताही संघ जिंको, रायगड जिंको किंवा ठाणे, चिंचपाड्याचे आमचे किरण शेठ केनी यांच्याकडून 1 गुलालाची गोंड ऑलरेडी या ठिकाणी पोहोचली आहे. म्हणजे विजेता संघाला गुलालाने लाल व्हावं लागेल. आणि प्रवीण शेठ राऊत यांच्याकडे देखील बक्षीस असणार आहे. 3 बॉल 3 सिक्सरला आकाश शेठ राऊत यांच्याकडनं 11,000. चला सामना सुरू करा. सामना थांबू नका. फिल्डिंग लगेच करून घ्या. हॅलो फरमाईश आहे म्हणून.
अरे 50 नंबर प्रवीण शेठ साठी सुवर्ण संधी बघा. प्रवीण साठी आता प्राइस असेल जर लगातार 3 षटकार जर मारले तर सचिन शेठ राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आकाश शेठ राऊत, उमेश शेठ राऊत आणि सचिन शेठ राऊत यांच्याकडून 15,000 रुपयाचं प्राइज असेल. 50 नंबर वाला बघा राजकुमार भाई आपल्यासाठी देखील प्राइज आहे. युवराज भाई पाटील बेतवडे यांच्याकडून तुम्हाला 5,000 रुपये आहेत. या फरमाईश मला पूर्ण करायची आहेत म्हणून मला 11,000. फेमस सोन्या बैलवाला, सोनार पाड्यावाला, सोनार पाड्यावाला, महाराष्ट्रात प्रसिद्ध जयेश पाटील बिंदड चक्रीवाला, महाराष्ट्रात प्रसिद्ध जयेश पाटील बिंदड चक्रीवाला, महाराष्ट्रात फेमस जयेश पाटील बिंदड चक्रीवाला. बघा पंच सामना थांबवायचा. एक झलक बॉलर चेंज कारण ऑलरेडी बॉलर खेळलेला आहे सामन्यामध्ये आणि स्पर्धेचा नियम आपला की डबल तुम्ही डेड बॉल घोषित केला. बघा आताचा बॉल कारण पहिल्या मॅच मध्ये खेळलेला बॉलर आहे त्यामुळे तो गोलंदाजी करू शकत नाहीये. जो कोणताही खेळाडू असेल डबल खेळला तर त्याला बॅटिंग आणि बॉलिंग करता येणार नाही. फिल्डिंग तुम्ही करू शकता. आणि अनु ठाकूर आपण करा ना बॉलिंग. विकास शेठ कानावकर, नंदराज शेठ आपण करा बॉलिंग करा, फेकी पण चालेल. संघटनेचं गाणं मला बोलायचं आहे. जे पदाधिकारी आहेत त्यांच्या नावाचं गाणं आहे. बघा तेव्हा आलेल्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. विजेत्या संघाला लाल करायचं पूर्ण. बघा प्रवीण शेठ साठी अजून एक पारितोषिक आमचे राजेश शेठ पाटील फेणा भिवंडे यांच्याकडनं 2222 रुपयाचं बक्षीस आहे 3 बॉल 3 सिक्सरला. बघा डगआउट बॉक्स मध्ये ठाणे संघ पेनल्टी लागेल. सगळे खाली उतरायचे. कल्याण संघ जे टी शर्ट घालून पिवले आमचे ज्ञानेश्वर दादा सोरमेकर भावांच्या यांच्याकडनं देखील बक्षीस असणार आहे. सगळे खाली उतरायचे प्लीज सहकार्य करा. 6 बॉल 6 सिक्सरला 25,000. बाकी अतिरिक्त सगळ्यांनी खाली उतरायचं आहे. आणि युवराज शेठ पाटील बेतवडे यांच्याकडून प्राइज आले. जर झेल टिपला राजकुमार भाईंनी तर 5,000 रुपयाचं प्राइज. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील. ठाणे 40+ संघ आपण लक्ष द्या. कॅप्टन बाकी जर कोण आढळले तर पेनल्टी लागेल. समैरा श्रीकांत पाटील समैरा श्रीकांत जोशी नवापाडा यांच्याकडून प्राइज आहे राजकुमार भाईसाठी. अजून जर झेल टिपला तर 5,000 1,000 आहेत. अरे नाद कुणाला लॉटरीचा तर कुणाला आकड्याचा, अरे नाद कुणाला लॉटरीचा तर कुणाला आकड्याचा. आमच्या पप्पू शेठ पाटलाला, आमच्या पप्पू शेठ पाटलाला छंद लागलाय छकड्याचा. आमच्या पप्पू शेठ पाटलाला छंद लागलाय छकड्याचा. आमच्या पप्पू शेठ पाटलाला छंद लागलाय छकड्याचा. पारितोषिक असणारे प्रवीण शेठ यांच्यासाठी पुन्हा एकदा आमचे राजेश शेठ पाटील फेणा भिवंडे यांच्याकडनं 3 बॉल 3 सिक्सर 2222 रुपये. तर देवेश फडके ज्याने झेल टिपला तर सोमेश पाटील यांच्याकडून 1100 रुपयाचं प्राइज. देवेश फडके बघा आपल्यालाही प्राइज आहे. राजकुमार भाई आपल्यालाही प्राइज आहे. आणि देवेश फडके जर जेल सोडला तर 500 रुपये. श्रीकांत जोशी नवापाडा. एकूण धावा झाल्यात. 4थं षटक मार्गस्थ असताना 43 3 बॉल 3 षटकार मारले तर 22,222. परंतु इथे झेल सुटला आणि षटकार. तीन बॉल 3 षटकार मारले तर 22,222. योगी ग्रुप यांच्याकडून 22,222 रुपये. 3 बॉल 3 षटकार मारले तर
अनिरुद्ध परत पडशील, परत पडशील. नक्कीच प्रवीण शेठ बघा, आपल्याला अजून प्राइज झाले. 3 बॉल 3 षटका जर मारले तर मिलिंद शेठ आणि सुरेंद्र शेठ यांच्याकडून 21,000 रुपये. आणि भाई आता नक्कीच स्कोर झालाय 53, सॉरी. आता बक्षीस मॅच थांबला, मॅच झाल्यावर आपण सगळ्या बक्षीस देऊ. स्कोर सांग, स्कोर सांग ना. बघा या विकेट नंतर जर विकेट पडते तर नक्कीच सगळ्यांची इच्छा आहे की संदीप भाई माई बॅटिंग साठी येतील आणि भाई तुम्हाला उतरावं लागेल, कारण सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळे तुम्हाला उतरावं लागेल. पण इकडे बॅट्समन आउट होत नाही. नो बॉल, नो बॉल. फेकी बॉलिंग चालणार नाही. चालेल नाही, चालेल, मग चालू शकते. 40+ आहे. चालेल विकास शेठ, चालेल. तुमच्याकडे तेवढेच आहेत बॉलर, तुम्ही तरी काय कराल. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि माली साहेब प्रेक्षकांना एक त्यांनी सांगितलं की माली साहेब एक संगीत झालं पाहिजे, वट्टाण्याचा गोळदाना. फरमाईश प्रेक्षकांची, प्रेक्षकांची फरमाईश आणि चकडेवाल्यांची पण फरमाईश आहे. हा, वटाण्याचा उद्या. अरे वटाण्याचा गोलदाना रजेवरू नको, टना टना रजेवरू नको, टना टना बाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. वटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना. अगरंगू तुला दिसायला नील, तुला बनवलीला नील, तू तिथं शर्या तिथं तुला छकड्यांच्या शर्यती दावीला, तुला घोड्याच्या शर्यती दावीला, तुला घोड्याच्या शर्यती दावीला. 67 या स्पर्धेतला उच्चांक होता सुट्टी मेकर टीमचा 72 धावेचा, परंतु ओव्हर नंबर लास्ट 5वा षटक आहे. 67 स्कोर आपण पाहतोय धावपळकावरती. 4 चेंडू झालेत, शेवटचे 2 बॉल आहेत. आहे का या ठिकाणी पब्लिक मधून आलेली चिठ्ठी अशी आहे की या छकड्या क्षेत्रावर, हे बैलगाडा क्षेत्रावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं, ज्यांनी आम्हाला सगळ्यांना ध्यास लावला आणि पब्लिक त्यांची दिवाणी झाली, आज खरोखरच त्यांची नावे या ठिकाणी आपल्याला सोडून गेलेली आहेत. पब्लिक मधून चिठ्ठी अशी आलेली की त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची आहे. स्वर्गवासी पंढरीशेठ फडके, तसेच किशोर आनंद पाटील तात्या, मोहन शेठ राऊत आणि मनोहर शेठ खानावकर यांना 1 मिनिटाची का होईना श्रद्धांजली असावी. आपण एवढे मोठे आपण या स्पर्धा राबवलेल्या आहेत, तेव्हा कळकळीची विनंती आमची कलावंतांची आहे, पण आपण का सर्वांनी या ठिकाणी जरा स्तब्ध राहा, मॅच 1 बॉल थांबवा आणि श्रद्धांजली वाहूया, कारण या स्पर्धा ज्या आहेत छकड्यावाल्यांच्या स्पर्धा आहेत. म्हणून आमचे डान्सर रंगाबाई यांचे देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. पालवे साहेब, सकाळी सामने सुरू होण्याच्या अगोदर सगळ्या आपण बैलगाडा मालकांना श्रद्धांजली दिली होती, तुम्ही उशिरा आले होते. हा चला सुरू करा. चला 5वं षटक आणि ते चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर बोर्ड धावा लागतात त्या 72 रन्स. पहिल्याच मॅच मध्ये सकाळी आपण 72 धाव्या सुट्टी मेकर संघाच्या पाहिल्या, परंतु आता पुन्हा एकदा ठाणे 40+ संघ ज्यानं 72 धावा उभारल्यात. क्या बात आहे. फेमस डान्सर देखील इथे पोहोचलेत.
या इनिंग नंतर त्यांचा डान्स आम्ही पाहू कारण शिरडोन नाईट स्पर्धेमध्ये 5 रात्र आम्ही त्यांचा आनंद घेतला. आता 40+ या आपल्या बिंजोड चषकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर स्वागत करू रंगाभाई आपलं. ओव्हर समाप्त झाल्या. 5 षटकं संपली नाही संपल्या 5 षटक संपले. धावा झाल्यात. स्कोर बोर्ड होती 73 आणि 74 धावा आता बनवाव्या लागतील रायगड 40+ संघाला. अरे आला छकडेवाला. हे गाणं आपण ऑर्केस्ट्रामध्ये नेहमी ऐकतो पण हे गाणं मी लिहिलं जेव्हा आणि पंढरी शेठ जिंकलाय कर्नाला अड्ड्यामध्ये आला रे आला छकडेवाला हे पहिलं गाणं मी लिहिलं. पण एकही ऑर्केस्ट्रामध्ये गाताना कुठला सिंगर म्हणत नाही का हे गाणं एकनाथ माळी यांचं म्हणून. कितीतरी गाणी आहेत ज्यांना वेळ लावलं मी या गाण्यांचं. शर्यतीची गाणी कोणाला माहित नव्हती तेव्हा मी ही गाणी सर्व केली. लक्षात ठेवा. चक्राचं काही कोणाला माहित नव्हतं गाणी कशी असतात ती सगळी गाणी मी बनवली. नंतर हे सगळे आयत्यावर कोयते सगळे या आमच्याच गायकांना मी बोलतोय. कधीतरी नाव उल्लेख करायचा होता ही खंत वाटते माझ्या मनाला. पद्यमागचे हिरो आता मी इथे नाव घुसवतोय. आला रे आला छकडेवाला बसून छकड्यावधी आला बसून छकड्यावधी. अरे विटावे गावचा संतोष तोडकर जिंकलाय अड्ड्यामध्ये. विटावे गावचा संतोष तोडकर जिंकलाय अड्ड्यामध्ये. विटावे गावचा संतोष तोडकर जिंकलाय अड्ड्यामध्ये. अरे आला रे आला छकडेवाला आला रे आला छकडेवाला बसून छकड्यामध्ये आला बसून छकड्यामध्ये. अरे उसरे घरचा चिंतामण पाटील जिंकलाय अड्ड्यामध्ये. फरमाईशी जास्त असणार नाही का प्रत्येकाच्या फरमाईश आहेत त्यासाठी सर्व माळी साहेब आता अध्यक्ष साहेबांची फरमाईश की अटक करा पुण्यात हा संगीत झाला पाहिजे. अरे संदीप माळी आकाश राऊत फेमस रायगड ठाण्यात. फडके साहेबांचं गाणं झालं पाहिजे. ते पण होईल ते पण होईल. इथे या ठिकाणी काय झालंय प्रत्येकाच्या फरमाईश आहेत तसं आम्ही डान्सर बोलवलंय. हॅलो तर लगेचच आपण एक लावणी घेणार आहोत. अरे संदीप माळी ना आकाश राऊत डबल फरमाईश आहे फेमस रायगड ठाण्यात. अरे मग इथले असून सुद्धा या रायगड ठाण्याचे असून सुद्धा तिकडे गेलेत कुठे. अरे उतरून रण मैदानात अरे उतरून रण मैदानात उतरून मैदानात त्याने शर्यती जिंकल्या पुण्यात. उतरून मैदानात त्याने शर्यती जिंकल्या पुण्यात. उतरून मैदानात त्याने शर्यती जिंकल्या पुण्यात.
तर या लगेचच आपण एक लावणी परफॉर्मन्स घेणार आहोत. हो. अक्षया मालनकर ज्यांनी लंडनमध्ये खूप छान असे परफॉर्मन्स केले होते. अकलूज लावणी महोत्सव असे खूप मोठ्या आणि स्पर्धा. त्या सर्व भगिनींना विनंती आहे की तुम्ही जेव्हा लावणी गाता नंतर मी त्याच चालीमध्ये काहीतरी वेगळंच गातो, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तुम्ही माझ्या सगळ्या मुलीसारख्या आहेत, तुमच्यापेक्षा माझ्या मोठ्या मुली आहेत, तेव्हा मी गाण्याचं विडंबन करतो. मी काव्य म्हणून बघत असतो, तुमच्यावर माझा व्यक्तिशः काही राग नाही. मी त्याच चालीमध्ये काहीतरी इथे लिहितो. तुम्ही सगळ्या माझ्या मुली आहात, तुम्ही बिंदास नाचा. बघा एक बक्षीस आला आहे आपल्या सोनू शेठ पोपटराव यांच्याकडनं. आपले एकनाथ दादा माली झेल पकडला भाईंनी किंवा अविनाश शेटनी तर 5,000चं बक्षीस आहे सोनू शेठ पोपटराव कर्जत कळाव यांच्याकडनं. तर अक्षय मालनकर डीजे 5,000चं बक्षीस. प्रीतीच्या झुल्यात झुलवा हे छान असं लावणी मॅच स्टार्ट करा पंच. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेला कटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलखंड खेळवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलखंड खेळवा. रायगड संघाने ऑब्जेक्शन घेतलं. ठाणे संघ 23 खेळाडू घेतले. 23 खेळाडू. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा गुलकंद खेळवा. हॅलो माईक चेक. बघा बालासाठी सुवर्ण तुमचे 23 खेळाडू आहेत. तुम्ही खेळाडू कमी करा. इथे मुंगाची शेट आलेले आहेत. कर्णधार इथे आलेले आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुमची बहिण मला बघून लाजतो. जेवढं टी शर्ट आहे तेवढं घेऊ शकतो. ठाणे संघाने 10 प्लेअर कमी करा. मला बघून लाजतोय. मुंगाची शेट इथे आलेले आहेत. ते म्हणतो की राडा होणार. कधी कोणा त्यांचं असं म्हणणं आहे की राडा होणार. खेळाडू कमी करा. ऑब्जेक्शन आहे रायडर संघाचा. अगदी कच्ची मी त्याला मॅच चालू करा. संघ आपले खेळाडू कमी करा. मुंगाची शेटनी माघार घेतली आहे की तुम्ही 23 लावा तर 50 लावा. रायगड संघ पिंजरला तयार आहे. त्या रायगड संघाचे खेळाडू कमी आले, त्यांना चांगले होते. आधी जाऊन चांगलं होतं त्यांना का तुम्ही खेळाडू घेऊन या. रायगडवरून कमी खेळाडू आले. हो आधी जाऊन नाही, बरोबर आहे. मग खेळू शकता कारण सूचना दोन्ही संघासाठी होती. किती खेळू शकता. मग खुशाल पतंग उडवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. विशाल भोर आणि विकी भोर यांच्याकडनं बक्षीस आहे. परेश शेटनं जर झेल पकडला तर 5,000चं बक्षीस. सायली सुनील मुंडे यांच्याकडून बघा जेल टिपला. संजय जरा मागे वा, मागे वा. तर या मागे या. 21,000 रुपयाचं प्राइस आहे. आणि जयशेठ पाटील सोन्या बैलाचे मालक सन्माननीय जयशेठ पाटील यांच्याकडून बाला नेगुकर साठी 5,000 50 अर्थात 50 हे प्राइस बालाला देण्यात येईल जर विकेटची हॅट्रिक त्याने घेतली तर.
आणि सोनू शेठ भोपातराव कर्जतकाळ यांच्याकडनं देखील पारितोषिक असणार आहे. अविनाश शेठ पवार भाईंनी जर जेल पकडला तर 7,000चं बक्षीस आहे एका जेलला. नाही येस डीजे कमान. डीजे लावणी कवाल्या सगळ्या सुरू आहेत. राहुल इथे क्रिकेट मॅच नाही तर जत्रा भरली आहे क्रिकेटच्या या मैदानामध्ये. काय बघतस र बघतस रा गाडी, काय बघतस र बघतस रा गाडी, तुझी दांडी ती उडवली वाघाने, तुझी दांडी ती उडवली वाघाने, तुझी दांडी उडवली वाघाने. माळी साहेब अटक करा पुण्यात हे संगीतची फरमाईश आहे. आमच्या मुकेश शेठ नाईक आणि मुकेश साहेबांची संगीताची फरमाईश आहे ती पूर्ण आपण करायची. मध्ये दुसरं गाणं राजकुमार भाई आपण उतरा. राजकुमार भाई रेकॉर्ड केलाय त्यांनी. चंद्रा शेठ रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने, अरे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्याने. आपण फुलच्या खुण्यात, आपण फुलच्या खुण्यात जवा भेट सन्मान्य क्या बात है डीजे ब्रावो कमान. आता जुगलबंदी होणार, जुगलबंदी होणार आता मैदानामध्ये. विशाल डीजे ब्रावो माझ्यासाठी परेश भंडारी जर जेल टेपला तर आपल्यासाठी 5,000 50,000 किती दाखवायला या संतोष शेठ तोडकर आपल्या देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अविनाश शेठ ओके ना. या ठिकाणी फरमाईश खूप आहेत बंधूंनो. अविनाश शेठ पवार आपल्यासाठी प्राइज देखील आलेत. या आमचे सन्मान्य संतोष दादा तोडकर सोनू शेठ मारल्याबद्दल आपल्याला 500 रुपये आलेत. सन्मान्य संतोष शेठ तोडकर साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम साहेब आपलं बिंजोड चषकामध्ये हार्दिक स्वागत. अरे फळेगावचा हा संजय जाधव कमिटी मेंबर आहे. फळेगावचा हा संजय शेठ जाधव बिंजोड किंग मेकर आहे, बिंजोड किंग मेकर. बैल नखऱ्या आणि सुंदर, बैल नखऱ्या आणि सुंदर बघा पळतोय. बैल नखऱ्या आणि सुंदर न पळतोय अड्ड्यात एक नंबर. स्टेज बी सगळा मॉडेल हांडी भांडी सगळी फुटतील. तोडच नाही आज. तर या ठिकाणी बघा प्राइज आहे. संदीपबाई माळीने झेल टिपला तर त्यांच्यासाठी सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र सन्माननीय कुंदन शेठ एखादी चैन तिकडे पडेल आहेत ना सगळ्या. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पण काय सांगायचं आहे, तो गडी पडला ना ते जाऊन बघा किती खरडा झालाय, तो किती फुटाचा. निकाल इकडे भुई दणकली. काय सांगायचं आहे, बदाबदाची खोल झाला, आबा झाली, दूध का दूध, पाणी का पाणी, फीस फीस. इथे मात्र आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती आहेत 15 धाबा. एकंदरीत 74 धाब्यांचा पाठलाग इथे मात्र आपल्याला करायचा आहे. आणि या 74 धाब्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, षटक क्रमांक 3 कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल ते मात्र पाहणं फार महत्वाचं राहील. पाहावं लागेल येणारा गोलंदाज कोण असेल.
देखील हार्दिक स्वागत. आणि नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक श्रीमान निलेशजी शिंदे साहेबांचं आगमन आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका सन्माननीय निलेशजी शिंदे साहेबांचं आगमन आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे बिंजोड चषकामध्ये. बिनजोड शर्यत बघण्यासाठी मैदानाभोवती केली ओदाटी हजारो प्रेक्षकांनी, त्या हजारो प्रेक्षकांनी सर्वांच्या आधी फरमाईश आहे, सर्वांच्या आधी रे शिवा म्हात्रेचा पतंग बैल पलतई वाऱ्या, शिवा म्हात्रेचा बैल पलतई वाऱ्या, शिवा म्हात्रेचा बैल पलतई वाऱ्या. हॅलो, आता ह्या चालीमध्ये ठाणे आणि भिवंडी दोन्ही टीमने तयार आहे. आमचे संतोष दादा सावंत मैदानाभोवती केली होताटी हजारो प्रेक्षकांनी, त्या हजारो प्रेक्षकांनी अरे लव शेठचा तो दिग्यानी बबल्या पलतई वाऱ्या, अध्यक्ष साहेब ज्यांच्या कोट्यामधला निधी म्हणजे एक षटक शिल्लक आहे, भले ती पीच फुटली फाटली तरी चालेल, हांडी भांडी खोंबली खवा कुंभा गेला तरी चालेल, परंतु एक षटक आपल्याला टाकायचंय. ओहो यावेळेस बेकार कानफड्या शॉट, कानफड्या गडी दिसत तसं नसत म्हणून सांगतात जावय बोळा सासऱ्याला पोरा झाली 16, एक सांगतो द्या मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ करत तळा. भयानक लाजबाब फटका, चेंडू आउट पार. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये दोनदा ती वासरू खेळतोय. आमच्या यांच्याकडनं बक्षीस असणारे पप्पू शेटनं जर झेल पकडला तर रोख रक्कम 5,000चं बक्षीस आहे पप्पू शेट पाटील मांगुर्ले यांच्यासाठी. पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील काय फटका, आणि तो फटका देखील बेकार. सासू सुनेची आणि आयटम कुणाची कर 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 कर. धावा 32 झालेले आहेत. 32 धावा, 74 धावेचं टार्गेट आहे. अद्याप 42 धावा पाहिजेत. हॅलो रायगड टीम, आपण जरा मैदानाच्या बाहेर थांबायचं. रायगड टीम बघा, प्रेक्षकांनी थोडे मागे व्हा. सामना संपला तर बघा रायगडचे असतील किंवा ठाण्याचे प्रेक्षक, तुम्ही थोडे बाजूला सीमारेंच्या बाहेर व्हायचं. तर या ठिकाणी प्राइज आहे संदीपबाई माई अध्यक्ष आणि त्यानंतर अविनाश दादा पवार यांच्यासाठी जेल जर टिपला आपल्याला यांच्याकडून 7,777 रुपयाचं प्राइज असेल. हॅलो हॅलो, या ठिकाणी तर उसरगडचे आमचे मोनित चिंतामण पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आली आहे. तर अध्यक्ष संदीपभाई माळी यांनी जर जेल टिपला तर
पनवेल अध्यक्ष आमचे आतिश शेठ पाटील चिंचपाडा पनवेल आकिबाई पटेल यांच्याकडे देखील एक पारितोषिक असणारे 11,000 रुपये सुंदर बैलाचे मालक. बघा मैदानामध्ये काय होतं 5,000चं बक्षीस. आदत किंग बाहेर काढला, दुसरा बाहेर काढला, कारण की 40+ ची मॅच चालू आहे. 6 जाती चालू आहेत, पूर्ण झालेले चालू आहेत, पण दुसरा मैदानामध्ये जो डर गया वो मर गया. दुसऱ्यावर ऑब्जेक्शन. हो बरोबर आहे दादा. 40+ म्हणजे पूर्ण झालेलं 6 जाती मैदानामध्ये. दुसरा बाहेर काढा, तुम्हीच सांगितलं दुसरा येतो. उपाध्यक्ष थोडे भडकलेले आहेत. जशी जशी मॅच चालेल ना तसे ते अध्यक्ष खजिनदार हे सर्व तापणार आहेत. रजत पाटील त्यांच्या माध्यमातून जर 3 षटकार ठोकले तर विश्वास पाटील अगदी नक्कीच पप्पांच्या जागेवर खेळण्यासाठी आलाय. आणि धावसंख्या 32 झाल्या. 32 धावा, 12 चेंडू 42 करायचे. लक्ष असू द्या. एक सांगू इच्छितोय की 19 सर्व शांतता राखा. रशीच्या बाहेर गावरी यांच्याकडून रशीच्या बाहेर खजिनदार ठाणा रायगडचे खजिनदार संजय शेठ जाधव यांनी जर कॅच घेतली टाय मारून तर 5,555 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस फटका चांगला आहे. सॉरी कृपया. हे बघा आता तो अश्रू आहे ना, आता तो अश्रू त्याचे वडील आजारी असल्यामुळे आम्ही बदली पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे खोंड वाढेल खोंड नाही म्हणजे ती स्टेपनी आहे स्टेपनी. सर बैलगाडा क्षेत्रामध्ये खोंड आला मैदानामध्ये असं. माईक मास्टर 1 मिनिट थांबा. 2003 साली नवरा पलटवाला पाहिजे या गाण्याची कल्पना मी माली साहेबांना दिली होती. त्या गाण्यामध्ये माझं नाव घेतला होता. वसरगावचा धोंडू असो, काकडवालचा बारक्या असो, डावलपाड्याचा सुरेश असो, हिला कॉमेंट्री वाला पाहिजे. ओहो छकडेवाला पाहिजे. पैसा वसुली स्पर्धा पाहतोय. व्हेज नॉनव्हेज शाकाहारी सगळ्या पद्धतीने इथे बैलगाड्याचं समालोचन करताना गीतकार सुद्धा आहेत. ओहो खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण पाहतोय ना, पहा मनोरंजनासाठी लावणी नृत्य आहे. त्यानंतर आपण पाहतोय अगदी स्वर सम्राट आपण पाहतोय आमचे एकनाथजी माळी सर त्यांची संपूर्ण टीम. अरे गावचा नंदराजा असो, अरे बदलापूरचा कशासो, भाई अरे विजयासो, कळमोलीचा विजयासो, हिला रायगडवाला पाहिजे, नवरा छकडेवाला पाहिजे, गावचा धोंडू असो, गावचा धोंडू असो, आणि काकडेवालचा बाक्या असो, काकडेवालचा बाक्या असो, अरे डावलपाड्याचा सुरेश असो पाहिजे, नवरा छकडेवाला पाहिजे, पाहिजे, नवरा छकडेवाला धन्यवाद. 7 चेंडू 30 धावांची गरज. अरे मनोहर शेठ कलम भंडारी ज्यांच्या माध्यमातून जर बेल पकडला तर आतिश दादा ज्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 पारितोषिक. आदई गावचा नितीन असो, आदई गावचा नितीन असो, नववाड्याचा श्रीकांत असो, अरे रॉकेट बैल आला नितीन शेळके आदई 6 चेंडू 28 धावा. नितीन शेळके
स्पर्धेचा नियम आहे हिला आदयवाला पाहिजे, वाला पाहिजे. हा चेंडू 28 धावांची गरज आहे. भगवान मावशे खानावाला, भगवान मावशे नवडेवाला. 6 चेंडू 28 धावांची गरज आहे. हे मुंडार शेत कलमुरीवाला, भगवान मावशे अरे भगवान मावशे नवडेवाला, तो खानावाला. अरे विशाल खानावकर नावडेवाला, विशाल खानावकर नावडेवाला, विजय शेठ खानावकर कळवलीवाला. सामना चालू करा. पंच खेळ झालेला आहे. यावेळी कमीत कमी 150 भाकरी खाल्यात ठाणेवाल्यांनी. लवकरात लवकर सामना चालू करा. बाप्पा गजब हिलवाला पाहिजे, श्रीकांत जोशी हिला पाहिजे. पडलेवाला थांबवा 1 मिनिट. आमचे कॅप्टन आहेत रायगड टीमचे. काय वाटतं आता 6 चेंडू 28 धावा आहेत. काय मत आहे तुमचं? 1 मिनिट ऑर्केस्ट्रा थांबवायचा आहे. आमच्या बरोबर जुळलेले आहेत रायगड टीमचे सरगरवाला, रायगड टीमचे कॅप्टन सरगरवाला आलेले आहेत. मुंगाजी शेठ यांचे खेळाडू खेळत आहे. तुमचं काय मत आहे दादा? आता काय होईल? चिंता म्हणा खरंच 6 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. मी बॅटमॅनना सांगतो प्रत्येक बळा 6 मारा आणि आपली मॅच जिंकून दाखवा. पक्ष बहिलवाला पहिला षटकार, पक्ष बहिलवाला पाहिजे, नवरा चक्रेवाला. ऐका, या ठिकाणी मला जी संघटना आहे, पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. आता दुसऱ्या चेंडूचं काय रणनीती असेल तुमची? ज्या संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्यावर गाणं आहे. 6 मारून आपली मॅच जिंकायची आहे. भरपूर गाणी झाली, त्यांच्यासाठी जर गाणं मी गायलं नाही तुमचा तर मला पैसे पहिला मिळणार पूर्ण नाही. आतमध्ये आलाय. त्यांना सांगा काय जल्लोष करण्यात आलेला आहे. जिंकणार त्यांनी रायगड टीमने 200 भाकरी खाल्ल्या तिथे. त्याचं काहीतरी सांगा. ती खेळणार आहे 200 गाड्या आणि 300 गाड्या. त्याच्या पोटात मावतं तेवढं. आता 200 भाकरी ऐका, एक शेर आहे. हे जे आयोजन केलेलं आहे, लक्ष द्या, जास्त गोंधळ करू नका. अरे गेला तो उन्हाळा जोरात सुरू आहे पावसाळा, गेला तो उन्हाळा जोरात सुरू आहे पावसाळा. 4 चेंडू अरे महापुराच्या धोक्याचा इशारा प्रत्येक दिवसाला, महापुराच्या धोक्याचा इशारा प्रत्येक दिवसाला. तरीही 28 जुलै 2024 बैलगाडा संघाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धा मोल नाही हौसेला. एक मुखाने बोलूया सारे, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. अभा बैलगाडा, अभा म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा आहे भारत देशाची. भारत देशाची. ऐका, आभा बैलगाडा म्हणजे अखिल भारतीय बिनजोड चषक 2024 ठाणा रायगड प्रेक्षणीय लढत. आपण पाहतो अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांच्या मध्ये 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. 3 चेंडू 15 धावा. शेवटची ओव्हर आहे, शेवटची ओव्हर. 3 चेंडू 15 धावा. 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर. आज पाहिलं जाईल या सामन्याचा विजेता कोण ठरणार. टीम 40+ ठाणे की टीम 40+ रायगड. इथे मात्र 2 संघ एकमेकांसमोर. बिनजोडची लढत, अटीतटीची लढत मैदानाच्या आतमध्ये.
पाहूया एकीकडे ठाणा तर एकीकडे रायगड. गुलालाचे मानकरी कोण ठरणार, टीम ठाणे की टीम रायगड? नक्कीच जो गुलालाचा मानकरी ठरेल त्याच्यासाठी एक गोल गुलाल देण्यात आलेला आहे आणि एक गोल गुलाल देखील तयार आहे. आता काय होणार, ही मॅच कोण जिंकणार? पाहिजे तेवढ्यात येतो मी तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्यात येतो मी तिरक्या तुलार. अरे सामना जिंकून दाखव बारक्या मला, सामना जिंकून दाखव बारक्या मला. बघा मित्रांनो, लक्ष असू द्या, महिला सुटत आहेत. अटीतडीची लढत चालू झाली मैदानाच्या आतमध्ये. गाड्या सुटण्यासाठी सज्ज झाल्या. 2 चेंडू 14 धावांची गरज. काटाकीर 2 चेंडू होत आहे. पहिल्या सुटाच्या अगोदर बॅट सुटली आहे. बस बघा, सकाराम तुकाराम कांताराम तिघांचा सावळा गोंधळ. देवडागर बाद झालेला आहे. बघा इथे गाड्या सुटाच्या अगोदर स्वतःच बाद झाला. नक्कीच बैलाचं कासरं सोडायचं का, आपण बॅट सोडायची? अरे भिवंडीवाले आपण तयार आहात क्षेत्ररक्षणासाठी. या नक्कीच हुशार बोलाच्या अगोदरच बैल फाकून गेला. आणि चिंतामण शेठ पाटील पक्ष बैलाचे मालक देवंडी कल्याण होणार, परत पुन्हा एकदा होणार. माझ्या या चेंडूवर जे षटकार मारला तर 5,000 पुन्हा रिप्ले होणार आहे. सोनूशेठ बोबतराव यांच्याकडून या चेंडू जर षटकार मारला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मगापासून आमच्या डीजे ब्रावोच्या जोडीला इथे समालोचन करताना दोघं एंटरटेनमेंट करत होते, पण आता स्वतः मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि विजयासाठी 14 धावेंची गरज. बघा ठाणा रायगड 2 गाड्यांच्या मध्ये अटीतडीची लढत आणि लढत चालू आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. एक चेंडू 14 गावाचे अध्यक्ष आणि लढत झाली. ही गाडी जिंकली ती ठाणे संघाच्या बिनजोडची लढत मध्ये. ठाणे संघाचा विजय, निर्वर्चस्व. वाजवाडीचे ठाणे सांगता का नाही मला? बजाव आई तुझं देऊल. ओके डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. हॅलो. अध्यक्षांनी पुन्हा एकदा चॅलेंज दिलं. पुन्हा एकदा एक चेंडू लागतो आणि एक चेंडू पुन्हा एकदा उठवलेला आहे. म्हणजे घेण्यासाठी चान्स दिली. आणि आता मॅच जिंकली आणि त्या अध्यक्षांनी सामना हा पाहून र, अरे सामना हा पाहून र, पब्लिक हे हैराण झालं. पब्लिक